हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर केमिकल इक्वेशन्स अँड रिॲक्शन्स, स्टँडर्ड 10 सायन्स 1, चॅप्टर नंबर 3 आणि लेक्चर नंबर सुद्धा आहे 3. आणि आज आपण लक्षामध्ये घेणार आहोत कन्सेप्ट वर्ड इक्वेशन, केमिकल इक्वेशन अँड बॅलन्स केमिकल इक्वेशन. तर सगळ्यात पहिल्यांदा एक केमिकल रिॲक्शन आपण लक्षामध्ये घेणार आहोत. आपण काय करू, कॉपर घेतला आणि कॉपरला आपण एअरमध्ये हीट केलं. कॉपर वेन हीटेड इन एअर, कॉपरला हवेमध्ये आपण हीट केलं. देन इट रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन प्रेझेंट इन एअर. मग हा जो कॉपर आहे ज्याला आपण हवेमध्ये हीट केलेला आहे तो हवेतल्या ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो अँड इट गिव्ज अस कॉपर ऑक्साईड. आणि तो आपल्याला कॉपर ऑक्साईड देत असतो. म्हणजे पहा, कॉपरला हवेमध्ये हीट केलं, मग तो हवेतल्या ऑक्सिजन सोबत रिॲक्ट झाला आणि त्यांनी आपल्याला कॉपर ऑक्साईड दिलाय. ही झाली केमिकल रिॲक्शन. जी घडत असते ती केमिकल रिॲक्शन आहे. जी आपण लिहितो ती केमिकल इक्वेशन आहे. लक्षात घ्या, घडणारी केमिकल रिॲक्शन आणि ती लिहिली की झाली केमिकल इक्वेशन. मग केमिकल रिॲक्शन काय? कॉपर व्हेन हीटेड इन एअर, then it reacts with oxygen present in air to give copper oxide. तो आपल्याला कॉपर ऑक्साईड देत असतो. आता ही जी केमिकल रिॲक्शन आहे जी घडलेली आहे ती मी जेव्हा बोर्डवरती लिहिली तेव्हा मला 2 ओळी लागल्यात. बरोबर आहे? म्हणजे धिस डिस्क्रिप्शन इज क्वाईट लेंदी अँड डिफिकल्ट टू अंडरस्टँड. पूर्ण वाचावं लागतं आणि मग वाचल्यावरच त्याचा अर्थ आपल्या लक्षामध्ये येतो. मग सायंटिस्टच्या हा प्रॉब्लेम लक्षामध्ये आला. मग त्यांनी वर्ड इक्वेशन ही कन्सेप्ट आपल्यासमोर आणली. त्यांनी काय केलं, कॉपर कोणासोबत रिॲक्शन आहे? ऑक्सिजन. काय दिलेलं आहे? कॉपर ऑक्साईड. म्हणजे कॉपर प्लस ऑक्सिजन गिव्स कॉपर ऑक्साईड. याला म्हटलं गेलं वर्ड इक्वेशन. मग वर्ड इक्वेशन म्हणजे काय? द सिम्पल रिप्रेझेंटेशन ऑफ अ केमिकल रिॲक्शन इन वर्ड. झालेल्या केमिकल रिॲक्शनचं वर्ड्सच्या माध्यमातून केलेलं सिंपल रिप्रेझेंटेशन म्हणजे वर्ड इक्वेशन आहे. इट इज द सिंपल रिप्रेझेंटेशन ऑफ द केमिकल रिॲक्शन इन वर्ड्स दॅट इज कॉल्ड ॲज वर्ड इक्वेशन. त्याला आपण वर्ड इक्वेशन असं म्हणत असतो. कॉपर प्लस ऑक्सिजन गिव्स कॉपर ऑक्साईड. दिस इज वर्ड इक्वेशन. हे सुद्धा जरा लेंदी वाटायला लागलं आणि त्यामध्ये सुद्धा एक्झॅक्टली कॉपर हा कोणत्या स्टेटमध्ये आहे, त्याचा फॉर्म्युला काय आहे, ऑक्सिजनचा फॉर्म्युला काय आहे, कॉपर ऑक्साईडचा फॉर्म्युला काय आहे हे लक्षामध्ये येत नव्हतं. मग सायंटिस्ट अजून पुढे गेले. त्यांनी एक कन्सेप्ट आणली केमिकल इक्वेशन. केमिकल इक्वेशन म्हणजे काय? द सिम्पल रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिॲक्शन बाय युझिंग सिम्बॉल अँड फॉर्म्युली. सिम्बॉल आणि फॉर्म्युल्याच्या मदतीने जे सिंपल रिप्रेझेंटेशन आपण केमिकल रिॲक्शनचं करतो त्याला म्हटलं जातं केमिकल इक्वेशन. द सिंपल रिप्रेझेंटेशन ऑफ अ केमिकल रिॲक्शन बाय युझिंग सिम्बॉल अँड फॉर्म्युली दॅट इज कॉल्ड ॲज केमिकल इक्वेशन. मग कॉपर आहे ना, Cu या फॉर्ममध्ये तो निसर्गात अस्तित्वात आहे म्हणून Cu. ऑक्सिजन O2 म्हणून निसर्गात अस्तित्वात आहे म्हणून O2. आणि कॉपर ऑक्साईड CuO म्हणून अस्तित्वात आहे म्हणून CuO. म्हणजे सिम्बॉल आणि फॉर्म्युलीच्या मदतीने जेव्हा केमिकल रिॲक्शनचं आपण सिंपल रिप्रेझेंटेशन करतो त्याला केमिकल इक्वेशन असं म्हटलं जातं. आता ज्या वेळेला हे केमिकल इक्वेशन आपण लिहितो त्यावेळेला पद्धती अशी असते की नंबर ऑफ ॲटम्स on this left hand side must be equal to number of atoms on the right hand side. कारण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास सांगतं आपल्याला की जेवढे ॲटम्स हे रिॲक्टंट साईडला असतात तेवढेच ॲटम्स हे प्रॉडक्ट साईडला असतात. ओनली द एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स आर चेंज. फक्त एलिमेंट आणि कंपाऊंड बदलतात पण नंबर ऑफ ॲटम्स मात्र दोन्ही बाजूला कसे असतात? सेम असतात. दिस इज द फॅक्ट. मग हे सुद्धा आपण पाळायला पाहिजे. मग काय केलं, या ठिकाणी बघितलं O2 म्हणजे 2 ऑक्सिजन आहे, इकडे तर एकच आहे. मग इथे 2 ने मल्टिप्लाय केलं, ट्वाइस ऑफ CuO. मग 2 ऑक्सिजन, इकडे पण 2 ऑक्सिजन. पण इथे 2 कॉपर होते, या साईडला एकच होता, मग याला पण 2 ने मल्टिप्लाय केलं. म्हणजे काय झालं,
ट्वाइस ऑफ Cu प्लस O2 गिव्स ट्वाइस ऑफ CuO. काय केलं लक्षात घ्या, हे केमिकल इक्वेशन बघा, यात इथे O2 म्हणजे 2 ऑक्सिजन आहे, इथे एकच आहे म्हणून 2 नी मल्टिप्लाय केलं. पण इथे 2 नी मल्टिप्लाय केल्यावर कॉपर 2 झाले, मग इथे पण कॉपर 2 पाहिजे म्हणजे इथे पण 2 नी मल्टिप्लाय करायला पाहिजे. म्हणजे ट्वाइस ऑफ Cu प्लस O2 गिव्स ट्वाइस ऑफ CuO. जेव्हा कॉपरला आपण हीट केलं एअरमध्ये, तो ऑक्सिजन सोबत रिॲक्ट झाला आणि त्यांनी आपल्याला कॉपर ऑक्साईड दिलेला आहे. यामध्ये 2 कॉपर लेफ्ट हँड साईडला, 2 कॉपर राईट हँड साईडला, 2 ऑक्सिजन लेफ्ट हँड साईडला, 2 ऑक्सिजन राईट हँड साईडला. म्हणजेच ही अशी केमिकल इक्वेशन आहे ज्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स ऑन लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू नंबर ऑफ ॲटम्स ऑन राईट हँड साईड आहे. अशा केमिकल इक्वेशनला बॅलन्स केमिकल इक्वेशन म्हटलं जातं. बॅलन्स, number of atoms are same on the both side of the chemical equation, then that is called as balance chemical equation. ज्या केमिकल इक्वेशनच्या दोन्ही बाजूला नंबर ऑफ ॲटम्सची संख्या सारखी असते त्याला बॅलन्स केमिकल इक्वेशन असं म्हटलं जातं. डेफिनेशन बघा, इफ नंबर ऑफ ॲटम्स ऑन बोथ साइड ऑफ द केमिकल इक्वेशन आर सेम, that is balance, then that chemical equation is called as balance chemical equation. 3 डेफिनेशन्स आपण बघितलेले आहेत. पहिले तर मी हे सांगितलं, जे घडते ती केमिकल रिॲक्शन आणि जी लिहितो ती केमिकल इक्वेशन. आणि ती केमिकल इक्वेशन जर का वर्डच्या स्वरूपात लिहिली तर त्याला वर्ड इक्वेशन म्हणा. सिंपल रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिॲक्शन इन वर्ड्स. जर का आपण केमिकल इक्वेशन लिहिताना सिम्बॉल आणि फॉर्म्युल्याचा उपयोग केला तर त्याला म्हणतात केमिकल इक्वेशन. मग सिंपल रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिॲक्शन बाय युझिंग सिम्बॉल अँड फॉर्म्युली. केमिकल रिॲक्शनला सिम्बॉल आणि फॉर्म्युलीच्या मदतीने जर का आपण लिहिलं तर त्याला केमिकल इक्वेशन असं म्हटलं जातं. आणि या केमिकल इक्वेशनमध्ये दोन्ही बाजूला असणाऱ्या ॲटमची संख्या सारखी असेल, बॅलन्स असेल तर त्याला म्हटलं जातं बॅलन्स केमिकल इक्वेशन. इफ द नंबर ऑफ ॲटम्स ऑन बोथ साइड ऑफ द केमिकल इक्वेशन आर सेम, दॅट इज बॅलन्स, देन दॅट केमिकल इक्वेशन इज कॉल्ड ॲज बॅलन्स केमिकल इक्वेशन. Now about the importance of balanced chemical equation. बॅलन्स केमिकल इक्वेशनचं काय इम्पॉर्टन्स आहे, काय महत्त्व आहे हे आपल्याला आता लक्षामध्ये घ्यायचं आहे. तर बॅलन्स केमिकल इक्वेशन आपल्याला कशा कशाची माहिती देतं. पहिला मुद्दा, बॅलन्स केमिकल इक्वेशन टेल्स अस अबाउट रिॲक्टन अँड प्रॉडक्ट. जे बॅलन्स केमिकल इक्वेशन जर का आपल्या डोळ्यासमोर असेल तर त्याला बघितल्याबरोबर कोण कोण रिॲक्टंट आहे आणि कोण कोण प्रॉडक्ट आहे हे आपल्याला लगेच लक्षात येतं. उदाहरण बघा, Mg प्लस ट्वाइस ऑफ HCl गिव्स MgCl2 प्लस H2. हे बॅलन्स केमिकल इक्वेशन. याला बघितल्याबरोबर तुम्हाला लक्षात येतं की ॲरोच्या या साईडला जे आहेत ते रिॲक्टंट, ॲरोच्या लेफ्ट हँड साईडला जे आहे ते रिॲक्टंट आहे. म्हणजे कोण कोण रिॲक्टंट आहे, मॅग्नेशियम आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड. बघा रिॲक्टंट, मॅग्नेशियम आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड हे रिॲक्टंट आहे. आणि प्रॉडक्टच्या राईट हँड साईडला जे आहे, ॲरोच्या राईट हँड साईडला जे आहे ते प्रॉडक्ट आहे. मग ॲरोच्या राईट हँड साईडला कोण आहे, MgCl2 म्हणजे मॅग्नेशियम क्लोराईड आणि हायड्रोजन गॅस. मग बघा प्रॉडक्ट मॅग्नेशियम क्लोराईड आणि हायड्रोजन गॅस. म्हणजे बॅलन्स केमिकल इक्वेशनला बघितल्याबरोबर आपल्याला रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट कोण आहे हे लक्षामध्ये येतं. आता या ठिकाणी मॅग्नेशियमची हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबतची रिॲक्शन ही रूम टेम्परेचरला नॉर्मल कंडिशनलाच होते, म्हणून ॲरोवर कुठलीही कंडिशन आपण दिलेली नाही. अदरवाईज काही रिॲक्शन जे आहेत त्या हीट दिल्याशिवाय होत नाही. मग हीट दिल्याशिवाय होत नाही तर त्या ॲरोवरती अशा परिस्थितीमध्ये हीटचा सिम्बॉल दिला जातो. किंवा काही रिॲक्शन जे आहे त्या विशिष्ट कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्येच होतात, मग ॲरोवरती कॅटलिस्ट दिला जातो. काही रिॲक्शन या पर्टिक्युलर प्रेशर दिल्यावरतीच होतात, मग ॲरोवरती प्रेशरसुद्धा मेन्शन केलं जातं. म्हणजेच बॅलन्स केमिकल इक्वेशनमध्ये हा जो ॲरो आहे जो रिॲक्टन आणि प्रॉडक्टला जोडतो आहे त्याच्यावरती कुठल्या कंडिशनमध्ये ही रिॲक्शन होते ती कंडिशन मेन्शन करण्याची पद्धत आहे.
जर का विशिष्ट टेम्परेचरला रिॲक्शन होत असेल, समजा 575 डिग्री सेल्सिअसला, मग अशा वेळेला ॲरोवरती 575 डिग्री सेल्सिअस किंवा केल्व्हिनमध्ये सुद्धा लिहिल्या जाऊ शकतं. अशी कंडिशन त्या ॲरोवरती मेन्शन करण्याची पद्धत आहे. म्हणजे ॲरोवरती कधी तुम्हाला टेम्परेचर दिसेल किंवा प्रेशर दिसेल किंवा कॅटलिस्ट दिसेल, ज्याच्या प्रेझेन्समध्ये जी कंडिशन ठेवल्यावर ती रिॲक्शन होते, ती कंडिशन त्या ॲरोवरती लिहिण्याची पद्धत आहे. आणि त्यामुळे बॅलन्स केमिकल इक्वेशनला बघितल्याबरोबर तुमच्या लक्षात येतं की अंडर विच कंडिशन द केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस. पुढला मुद्दा, सिम्बॉल, फॉर्म्युली, फिजिकल स्टेट ऑफ रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट. बॅलन्स केमिकल इक्वेशनला बघितल्याबरोबर आपल्याला रिॲक्टंट आणि प्रॉडक्टचे सिम्बॉल आणि फॉर्म्युले लक्षात येतात. त्यांची फिजिकल स्टेट पण लक्षात येते की कोणत्या फिजिकल स्टेटमध्ये आपण त्यांना इथे घेतलेलं आहे. तर मॅग्नेशियमचा सिम्बॉल आहे Mg, तो सॉलिड स्टेटमध्ये घेतला आहे. हायड्रोक्लोरिक ॲसिडचा फॉर्म्युला आहे HCl, तो ॲक्वियस स्टेटमध्ये म्हणजे डायल्यूट HCl घेतला आहे आपण, वॉटरमधलं HCl घेतला आहे म्हणून इथे ॲक्वियस स्टेट असं आपण मेन्शन केलेलं आहे. ॲक्वा म्हणजे वॉटर. ठीक आहे. नंतर मॅग्नेशियम क्लोराईड आपल्याला मिळतो MgCl2ला, त्याचा हा फॉर्म्युला आहे मॅग्नेशियम क्लोराईडचा. आणि हायड्रोजन गॅस मिळतो, त्याचा H2 हा फॉर्म्युला आहे. तो गॅसियस स्टेटमध्ये आहे म्हणून G लिहिला आहे, हा ॲक्वियस स्टेटमध्ये आहे म्हणून AQ लिहिलेला आहे. हायड्रोजन गॅस आहे तर हे मेन्शन करण्यासाठी प्रॉडक्ट साईडला अपवर्ड ॲरो सुद्धा दिला जात असतो. अपवर्ड ॲरो, गॅस हा हलका आहे म्हणजे तो वरवर जातो म्हणून अपवर्ड ॲरोनी त्या ठिकाणी गॅसला दाखवण्याची पद्धत आहे. मग काय सांगितलं होतं आपण की बॅलन्स केमिकल इक्वेशन तुम्हाला सिम्बॉल, फॉर्म्युले आणि फिजिकल स्टेट देतं. मॅग्नेशियमचा सिम्बॉल Mg, फिजिकल स्टेट सॉलिड. हायड्रोक्लोरिक ॲसिडचा फॉर्म्युला HCl, इथे फिजिकल स्टेट ॲक्वायस आहे. मॅग्नेशियम क्लोराईडचा MgCl2, फिजिकल स्टेट ॲक्वायस आहे. हायड्रोजन गॅसचा फॉर्म्युला आहे H2, गॅसियस स्टेटमध्ये तो आहे. त्यानंतर नंबर ऑफ ॲटम्स अँड मॉलिक्युल्स ऑफ रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट. प्रत्येक रिॲक्टंट आणि प्रॉडक्टचे किती ॲटम्स, किती मॉलिक्यूल भाग घेतात आहे हे पण बॅलन्स केमिकल इक्वेशनला बघितल्याबरोबर लक्षात येतं. बघा इथे जे समोर आकडे जे लिहिले असतात ना, याला स्टायकोमेट्रिक कोइफिशियंट किंवा साध्या भाषेत कोइफिशियंट असं आपण म्हणू. तर या कोइफिशियंटवरनं आपल्याला हे लक्षामध्ये येतं की किती ॲटम्स किंवा किती मॉलिक्युल्स वापरलेले आहे. इथे काहीच लिहिलेलं नाही आहे. याचा अर्थ 1 ॲटम ऑफ मॅग्नेशियम रिॲक्ट्स विथ 2 मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड. बघा मॅग्नेशियमचा 1 ॲटम हायड्रोक्लोरिक ॲसिडच्या 2 मॉलिक्यूल सोबत रिॲक्ट होतो आहे आणि ही रिॲक्शन झाल्यावरती आपल्याला 1 मॉलिक्यूल मिळतोय मॅग्नेशियम क्लोराईडचा आणि 1 मॉलिक्यूल मिळतोय हायड्रोजनचा. इथे काहीच नाही म्हणजे 1 मॉलिक्यूल, इथे पण काहीच लिहिलेलं म्हणजे 1, इथे पण 1, इथे 2 लिहिले म्हणजे 2 मॉलिक्यूल. पूर्ण वाक्य वाचतो मी. 1 ॲटम किंवा मॉलिक्यूल म्हटलं तरी चालेल. मॅग्नेशियमचा जो ॲटम आहे तोच त्याचा मॉलिक्यूल आहे. 1 ॲटम ऑफ मॅग्नेशियम और 1 मॉलिक्यूल ऑफ मॅग्नेशियम रिॲक्ट्स विथ 2 मॉलिक्यूल्स ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड टू गिव्ह 1 मॉलिक्यूल ऑफ मॅग्नेशियम क्लोराईड अँड 1 मॉलिक्यूल ऑफ हायड्रोजन गॅस. जे इथे वाक्यात लिहिलं आपण बघा. 1 मॉलिक्यूल ऑफ मॅग्नेशियम रिॲक्ट्स विथ 2 मॉलिक्यूल्स ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड टू गिव्ह 1 मॉलिक्यूल ऑफ मॅग्नेशियम क्लोराईड अँड 1 मॉलिक्यूल ऑफ हायड्रोजन गॅस. म्हणजे तिसरा आणि चौथा मुद्दा मी तुमच्या समोर सांगितलाय. आता हे जे पुढचे मुद्दे आहेत ते पण आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे. मासेस ऑफ रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट सुद्धा आपल्याला समजेल. वेट ऑफ रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट बिफोर कॅरिंग द केमिकल रिॲक्शन आपल्या लक्षामध्ये येईल. आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास हा प्रूव्ह केला जातो या ठिकाणी. तो अंडरस्टँड करण्यासाठी बॅलन्स केमिकल इक्वेशनचा अभ्यास करा. तुम्हाला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास लक्षात आल्याचं दिसून येईल. मग काय कन्सेप्ट आहे बघा. आपण बॅलन्स केमिकल इक्वेशन काय होती, Mg प्लस ट्वाइस ऑफ HCl गिव्स MgCl2 प्लस H2. आता मॅग्नेशियमचा ॲटॉमिक मास आहे 24, हायड्रोजनचं 1 आहे, क्लोरीनचं 35.5 आहे. मग हायड्रोजन 1, क्लोरीन 35.5, HClचे किती आहेत 2 म्हणून 2 इन ब्रॅकेट 1 प्लस 35.5. मॅग्नेशियमचं आता सांगितलं होतं 24 आहे, 2 क्लोरीन आहेत, एका क्लोरीनचं 35.5 ॲटॉमिक मास असतं. एका हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 1 आहे. असे 2 हायड्रोजन्स या ठिकाणी घेतलेले आहेत. पुन्हा बघा
24 काय आहे, मॅग्नेशियमचा ॲटॉमिक मास 1 काय आहे, हायड्रोजनचा ॲटॉमिक मास आणि 35.5 क्लोरीनचा आहे. मग इथे 2 का बरं लिहिलं, कारण 2 मॉलिक्युल्स ऑफ HCl आहे. या ठिकाणी 24 मॅग्नेशियमचा आहे, एका क्लोरीनचं 35.5 आहे पण 2 क्लोरीन असल्यामुळे ट्वाईस ऑफ लिहिलं. एका हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 1 आहे पण 2 हायड्रोजन असल्यामुळे ट्वाईस लिहिलं. मग हे 24 हे जर का सॉल्व केलं तर 73 येतं, हे जर का सॉल्व केलं तर 95 येतं आणि हे 2 आहे. यावरनं काय लक्षात येतं, 24 ग्रॅम्स ऑफ मॅग्नेशियम, बघा काय बोलतोय, 24 grams of magnesium reacts with 73 grams of hydrochloric acid to give 95 grams of magnesium chloride and 2 grams of hydrogen gas. म्हणजे रिॲक्शन करायच्या आधीच तुमच्या डोक्यामध्ये हे इक्वेशन फिट आहे की जर का तुम्ही 24 ग्रॅम मॅग्नेशियम घेतलं आणि त्याची रिॲक्शन 73 ग्रॅम्स ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत केली तर तुम्हाला 95 ग्रॅम्स ऑफ मॅग्नेशियम क्लोराइड मिळेल आणि 2 ग्रॅम्स ऑफ हायड्रोजन गॅस मिळेल. बिफोर कॅरिंग द केमिकल रिॲक्शन तुमच्या समोर मॅग्नेशियम किती घ्यायला पाहिजे, हायड्रोक्लोरिक ॲसिड किती घ्यायला पाहिजे याचा अंदाज आणून देण्याचं काम बॅलन्स केमिकल इक्वेशन करतं. म्हणून त्याचं अतिशय महत्त्वाचं आहे बॅलन्स केमिकल इक्वेशन. समजा या रिॲक्शनच्या माध्यमातनं मला 4 ग्रॅम्स ऑफ हायड्रोजन पाहिजे. किती? 4 ग्रॅम. मग मला सांगा 24 ग्रॅम मॅग्नेशियम घेऊन त्याची 73 ग्रॅम्स ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत रिॲक्शन केली तर 2 ग्रॅम्स ऑफ हायड्रोजन मिळतोय, पण मला तर 4 ग्रॅम हायड्रोजन मिळवायचं आहे समजा. मग एक काम करतो, याला कितीनी मल्टिप्लाय केलं म्हणजे 4 होईल, 2 नी. मग याला जर का 2 नी मल्टिप्लाय केल्यावर 4 होतं, याला पण 2 नी मल्टिप्लाय करा, याला पण 2 नी मल्टिप्लाय करा. म्हणजे किती मॅग्नेशियम घ्यायचा, किती हायड्रोक्लोरिक ॲसिड घ्यायचा हे तुम्हाला सहजपणे लक्षात आल्याचं दिसून येईल. बरोबर आहे की नाही? म्हणजेच आपल्याला बॅलन्स केमिकल इक्वेशनच्या माध्यमातनं विशिष्ट अमाऊंट ऑफ प्रॉडक्ट पाहिजे असेल तर किती रिॲक्टंट घ्यावा लागेल याचा पण अंदाज आपल्याला बॅलन्स केमिकल इक्वेशन देत असतं. 24 grams of magnesium लिहिलंय बघा, 24 grams of magnesium reacts with 73 grams of hydrochloric acid to give 95 grams of magnesium chloride and 2 grams of hydrogen gas. ही माहिती देण्याचं काम बॅलन्स केमिकल इक्वेशननी केलेलं आहे. आता या दोघांची बेरीज 97 आहे, या दोघांची बेरीज 97 आहे, म्हणजे टोटल मास ऑफ रिॲक्टंट किती आहे? 97. टोटल मास ऑफ प्रॉडक्ट किती आहे? 97. याचा अर्थ जेवढ्या मासचं रिॲक्टंट आपण घेतलेला आहे तेवढ्याच मासचा प्रॉडक्ट आपल्याला मिळेल. द टोटल मास ऑफ रिॲक्टंट इज इक्वल्स टू टोटल मास ऑफ प्रॉडक्ट. ड्युरिंग द केमिकल रिॲक्शन द टोटल मास ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रॉडक्ट. किंवा वाक्यरचना बदलतो, द मास ऑफ रिॲक्टंट बिफोर द रिॲक्शन इज इक्वल टू मास ऑफ प्रॉडक्ट आफ्टर द कंप्लीशन ऑफ द रिॲक्शन. जेवढं टोटल मास रिॲक्टंटचं असेल तेवढंच टोटल मास तुम्हाला प्रॉडक्टचं मिळाल्याचं दिसून येईल. म्हणजेच मास वाढतही नाही आणि मास कमी पण होत नाही, म्हणजेच मास इज कन्झर्व. म्हणजेच या ठिकाणी आपण अंडरस्टँड केलं आहे कोणाला? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. समजतोय मुद्दा हा? तर अशा तऱ्हेने आपण या ठिकाणी इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स केमिकल इक्वेशन लक्षात घेतोय. काय काय माहिती आपल्याला बॅलन्स केमिकल इक्वेशनवरनं मिळते, कोण रिॲक्टंट आहे, कोण प्रॉडक्ट आहे. दुसरा मुद्दा, कोणत्या कंडिशनमध्ये रिॲक्शन होते. तिसरा मुद्दा, रिॲक्टंट आणि प्रॉडक्टचा सिम्बॉल काय, फॉर्म्युला काय, फिजिकल स्टेट काय हे पण आपल्याला लक्षामध्ये येतं. चौथं काय, रिॲक्टंटचे किती ॲटम्स आहेत, किती मॉलिक्युल्स आहेत आणि त्यामुळे प्रॉडक्टचे किती ॲटम्स मिळणार, किती मॉलिक्युल्स मिळणार याचा पण अंदाज रिॲक्शन व्हायच्या आधीच, रिॲक्शन करायच्या आधीच तुम्हाला बॅलन्स केमिकल इक्वेशन देत असतं. त्याचबरोबर किती मॅग्नेशियम घेऊन किती हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत रिॲक्ट केला म्हणजे किती मॅग्नेशियम क्लोराईड मिळेल आणि किती हायड्रोजन गॅस मिळेल हा अंदाज आपल्याला बिफोर द केमिकल रिॲक्शनच लक्षामध्ये येतं. म्हणजे रिॲक्शन करायच्या आधीच तुमच्या डोक्यात आयडिया आहे की मी 24 ग्रॅम मॅग्नेशियम घेऊन 73 ग्रॅम 73 ग्रॅम्स ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत त्याची रिॲक्शन केली तर मला 95 ग्रॅम्स ऑफ मॅग्नेशियम क्लोराईड आणि 2 ग्रॅम्स ऑफ हायड्रोजन गॅस मिळणार आहे. आणि टोटल मास ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रॉडक्ट इथे दिसत आहे. म्हणजेच मी बॅलन्स केमिकल इक्वेशनच्या मदतीने अंडरस्टँड करू शकतो कोणाला? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. All this is about the importance of balanced chemical equation. Thank you.